काय मला पोज मारतय याचा सोडा हो. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 1980 मध्ये मिस्टर ऑलिम्पियाच्या स्टेजवर बॉडी बिल्डिंग मधली एक सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. ती कॉन्ट्रोवर्सी कोणामध्ये आणि नेमकी काय होती हे जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा, कारण आज आपण ट्राय करणार आहोत माईक मेंडझर काकांचा चेस्ट वर्कआउट. चल भाई सुरू करूया. 20-25 किलोच्या डंबलनी वॉर्मअप करून मी 35 किलोचा डंबल घेतला माड्यावर आणि या डंबलनी जी उडवाउडव करायला सुरुवात केली आहे भाई, 3 सेट याचेच उडवलं. त्यानंतर शेटनी घेतला डायरेक्ट 40 किलोचा डंबल. तिच्या आईला आज काय ऐकत नाही गडी, 12 रिपिटेशन मारलं भाई. प्रणव दादा काय ऐकत नाही. आज भाई 45 किलोचा डंबल असता तरी उडवला असता. शेवटच्या सेटला तर तिच्या विषयात काढून भाई आता तर काय ऐकत नाही गडी. आज काय वेगळीच मजा येत होती वर्कआउट करायला. आता पूर्वीच्या काळातल्या बॉडी बिल्डरचा वर्कआउट चूज केला बोलल्यावर ते डंबल फ्लाय तर येणार. उड उड रे पाखरा जा करण्याचे डोंगरा, आवरा निरोप सांग आईला मी येईन तुझे भेटीला नचैता पाकाचे गो महिन्याला. भाई माझ्यातला हा टॅलेंट मी आजपर्यंत लपून ठेवला होता, पण आता बघ कसा खेचून काढतोय याला बाहेर. त्यानंतर काकांनी मला डायरेक्ट उडवला डबल बारवर. भावानो हा ट्रायसेप नाही आहे, हा पेक्टोरियलिस मेजर म्हणजे चेस्ट मधला जो खालचा मसल आहे त्याचा विषय आहे. भेंडी आईच्या गावात 5 सेट मारायला लावले भेंडी. आज सूर्य डायरेक्ट दक्षिणेला उगवलाय, कारण प्रणव दादा बारबेल बेंच प्रेस मारायला आलाय. भाई आई शपथ सांगते याच्या आधी मलाच आठवत नाही मी लास्ट टाइम कधी मारला होता, आणि आता मला 60 किलो उचलताना पण फापलतय माझी. इथे भेंडी आपल्याला सपोर्ट द्यायला कोण हाय पण नाही. उगा 100 किलो घ्यायचं मान कापून बसायचो. पण खरंच प्रॅक्टिस खूप मॅटर करते, कारण जिथं मी 40 किलोचा डंबल एकदम आरामात उडवतोय तिथं भाई 60 किलोचा बारबल मला बॅलन्स करता येईना. त्याच रागात मग आलो मी इकडं ना असा जोर काढत पेकडक फ्लाय मारलाय. तुम्ही व्हिडिओ बघून बोलाल दात आत घे नाही तर वाटाचा तुकडा पाडशील. वजन बघ भाई 45 किलो. नाद आहे काय भाई प्रणव दादाचा. वर्कआउट तर आवडलाच असेल, आता पंप बघा बॉडीचा. भाई नाद करा पण प्रणव दादाचा कुठं नाही तर का भाई साधं सुद्धा कामच नाही ठेवत आपण. आजचा पंप बघून मला जाम मजा आली, पण तिच्या आईला भूक पण लय लागली. तुम्ही पण व्हिडिओ आवडले असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा, आणि याच्यात आणखीन मजेदार वर्कआउट रूटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.